राज्यातल्या सिंचन घोटाळ्याला राजकारणी, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युतीच जबाबदार. चितळे समितीच्या अहवालातून झालं उघड. चुकीच्या आराखड्यामुळे 28 प्रकल्पांचा खर्च वाढल्याचा ठेवला ठपका. कोल्हापूरमध्ये आजपासून 9 पैकी 4 टोल नाक्यांवर टोल वसुलीला सुरुवात. टोल विरोधी कृती समितीचा विरोध कायम, तर एका ठिकाणची टोल वसुली शिवसेनेच्या आमदारांनी पाडली बंद. शरद पवारांनंतर आता सुप्रिया सुळेंचीही मुख्यमंत्र्यांवर टीका. म्हणाल्या, पुण्यातल्या कारकस प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना 50 वेळा पत्र लिहूनही उत्तर मिळालं नाही. गोपीनाथ मुंडेंच्या कारवर धडकणाऱ्या इंडिकाच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल. सीबीआय तपास सुरू. तर पंकजा मुंडेंना केंद्रात मंत्रिपद द्या, भाजप नेत्यांची मागणी. मुंबईतल्या पांजरपोळ ते घाटकोपर फ्लायओव्हर आणि खेरवाडी फ्लायओव्हरचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा उद्घाटनांचा धडाका. कॅम्पा गोलावरची कारवाई पुढे ढकलली. उद्याऐवजी आता 20 जून नंतर कारवाईची शक्यता. बीएमसी आयुक्त सीताराम कुंटे यांची माहिती. प्रीती झिंटा नेसवाडिया प्रकरणी मुंबई पोलिसांचं प्रीती झिंटाला पत्र. येत्या 3 दिवसात जबाब नोंदवण्याचं प्रीतीला केलं आवाहन. आणि ढगफुटीनंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलय दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण. वर्ष उलटल्यानंतरही नागपूरचं जयस्वाल कुटुंब वाट पाहत आहे प्रलयात बेपत्ता झालेल्या 16 जीवलगांची.